सकाळी उठल्यामुळे शाबासकी दिली आणि आत्यांनी. त्यांना कोण तिथं झोपायला लावलं. आता दादा आले थोड्या वेळ ना, थोड्या वेळ दादांना असं 5 मिनिटं नाही. दादा आले इथं मोबाईल पाहत असले का डायरेक्ट जायचं. दादा काय चालायचं. दादा फादर डेच्या दिवशी नाही का, दादा म्हणे पाहू मागच्या वेळेस पाहू म्हणे मला हक कर. दादा म्हणे पाया पड म्हणे. वेगवेगळे मोड ऑन होते दादाचे. तिकडे गेले प्रेम. कसं बसायची. मला जेव्हा लग्न व्हायला नव्हतं मित्रांनो, तेव्हा मी एकदम फिट आणि फाईन होतो. त्याच्या अगोदर मी अशी एक्सरसाइज करत, एका पायावरती मी बसून स्क्वॉट्स मारायचो. असं बसायचो, असं पकडून उभं राहायचो. काय ते दिवस होते. मी यांनी काही केलं का तुम्हाला. पायाला असं खाण्याचं असं चांगलं चांगलं बनवते ना, तिच्या हाताची चव तुला माहितीच आहे. उद्यापासून स्ट्रिक्ट डाएट उपाची. अरे काही वाटत जेवण करतो मी, त्याच्यात तू दररोज एकच भाकर कमी वजन कमी होतं. न्यूट्रिशन तर गेलं पाहिजे बॉडी मध्ये. दादा शेवटच्या होते, दादाला दरवेळेस 1 किंवा 1.5 भाकर उरलेली राहते सकाळी. मग आम्ही बोलले का तो, आणि ते पण बोलले का ते लेट जेवते म्हणून. अरे सगळे अगोदर खातात आणि मागा मला काहीच ठेवती नाही. तर आमचे जे शेंगदाण्याचे लाडू होते ते संपत आले होते. मग आता आत्यांना दिंडीत जायचंय. शेंगदाण्याचे नाही, सगळे मिक्स आहे ड्रायफ्रुट्स वगैरे. तर आत्यांना आता दिंडीत जायचंय 5-6 दिवसांनी. तर मग आत्या म्हणे बनवून जाते, थोडेच राहिले होते तर म्हणे बनवून जाते. तर आत्याने इथं शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड, याच्या सूर्यफुलाच्या बिया, अजून कशाच्या टरबुजाच्या आणि भोपळ्याच्या बिया, परत गूळ आणि मखाना सगळं भाजून घेतलं आहे. आता ते सगळं आधी मिक्सरमधून काढायचं आणि मग त्याच्यात गूळ ॲड करून दळून घ्यायचं ना. मागच्या वेळेस तुम्ही पाक केला होता पण छान झालते ते बी. नाही कसे बी दळून चांगले लागते. हां 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 आता काना झोपलेला आहे, नाही मिक्सर नाही वाजवता यायचं, त्याच्यामुळं तोपर्यंत हे थंड पण होईल. हां हां हां. तर एवढे लाडू बनवून झाले, डब्बा तर भरलाय. आता बाकीचे 2-4 उरले ते ठेवून द्यावं लागेल बाहेर. 50 लाडू बनवले. मस्त झाले टेस्टला पण. हां का 55 म्हणजे याच्यात 50 बस. हां हां. नाच. फायनली गाईज जोरदार बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. खूप वेळापासून मस्त बारीक बारीक पाऊस चालू. 15 मिनटं येईल आणि निघून आणि फक्त आम्हाला आशा दाखवेल की मी आलो. सगळीकडे पाऊस होता, आमच्याकडेच पाऊस होत नाही. आणि मागच्या वर्षी आमच्याकडे पाऊस होता, बाकीच्यांकडे पाऊस नाही. यावेळेस पावसाने ठरवलं नाही यांच्याकडे जायचंच नाही, यांची जिरवायची थोडी.
लय शायनिंग मारू राहिली चष्मा घालून लय शायनिंग मारू राहिली बायकांना बोलते काय लय जास्त झालं म्हणून त्यांना हां थांबा यांना दाखवतेच म्हणून असं जुने लोक म्हणायचे त्यांना देव नको धर्म नको लोकांची वागणी कशी झाली कसं काय पाऊस पडत लोक बिथरले हो कस काय पाऊस पडेल तो तरी काय करेल नीतिमत्ता राहिली नाही लोकांची हे डायलॉग म्हणायचे नीतिमत्ता राहिली नाही शब्द पाळी ना कोणी कसं काय पाऊस पावसाचा आणि शब्द पाळायचं काय समज म्हणजे असं म्हणायचं होतं लोक असं म्हणायचं त्यांच्या एका वाक्यातून म्हणायचा अर्थ काय की अधर्म वाढलेलं आहे लोकांची नीतिमत्ता चांगली नाही राहिली म्हणून देव म्हणतोय तुम्ही तुमची जी शिक्षा देतोय देव म्हणजे असं म्हणजे देव पावसाच्या रूपात त्यांना मान्सून लानिना अल्निनो याचीच काही घेणं नाही काय लानी अल्निनो लानिना हे तर मी पहिल्यांदाच ऐकलं ग्लोबल कन्व्हेयर याच्याशी काही घेणं नाही तो पहिल्यांदाच ऐकलं हा ना म्हणलं हे कोणते शब्द आणले यावर्षी सुपल अल्निनो आहे म्हणून पाऊस पडला आहे कुठून आणले काय नाही हे शब्द कोणत्या डिक्शनरी ते परत लोक म्हणतील लय शो ऑफ करून राहिला लय शायनिंग मारायला लय लेक्चर चालू झाले लंगडी गायची आणि नाही लय लेक्चर चालू झालं म्हणून हा हो एका जणांनी कमेंट केली होती लेक्चर स्टार्ट काय करणार भाऊ माय नवऱ्याला जास्त माहिती कोणत्या गोष्टीवर बोला 10-15 मिनिटं तर तुम्हाला लेक्चर भेटणार मी कोणता विषय घेऊन जाऊ कोणता पण 15-20 मिनिटं तर मला त्याच्यावर नाही ऐकूशी वाटलं तरी ऐकावं लागतं त्याच्यामुळे तुम्ही बी ऐकच कदाचित तुमच्या फायद्याची गोष्ट असू शकते तुम्हाला जर काही शंका असेल तर एखादी कमेंट करू शकता त्याच्यावर तुम्हाला नक्कीच लेक्चर भेटेल मी कुठं तुम्हाला काय म्हणले चांगलं सांगू राहिले जर त्यांच्या फायद्याचं असलं एखाद्याला पाहिजे असली काही मदत त्याच्याबद्दल थोडी माहिती तो कमेंट करून विचारू शकता तुम्ही आमचे लगेच तुम्हाला 2 तासाचं लेक्चर नक्कीच देतील त्याला मला बी आपण Q&A व्हिडिओ बनवू एखाद्या संडेला तर तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये काय जे विचारायचे ते क्वेश्चन विचारा आजच्या उद्याचे टॉप 10 क्वेश्चन टॉप 10 क्वेश्चनचे आन्सर दिले जातील आणि वेगवेगळे विचारा एकानं तो विचारला म्हणजे तोच नाही विचारायचा वेगवेगळे तुम्हाला वाटेल काय वाटेल ते क्वेश्चन विचारा त्याचे आम्ही नक्कीच तुम्हाला आन्सर देऊ द्यायजोगे असतील तर म्हणजे देण्याचा प्रयत्न करू नये असं नाही देऊच काना आणि आजी चालले सोना काकाची इथं आंबा बघायला आणि आता थोडा पाऊस पडायला लागला आहे तर मग आत्या म्हणे थोडी झाडं पण लावते काल आत्यांनी बरेचसे असे ते आमची इथं चिनी गुलाबाचं झाड आलं होतं तर आत्यांनी ते टपात लावून दिलं आहे म्हणजे बरेच त्याला फुलं वगैरे येतील इथं लावलं आहे आणि मेथी आणि हे पण टाकलं आहे त्याच्यात मिरचीचं रोप वाटतं थोडं जे होतं ते भाजीपाल्याचं पण सगळं काय टाकलं आहे तर आत्या म्हणे तिथून गुलाबाची काडी घेऊन येते त्यांच्या घरी गुलाबाचं झाड आहे ना तर गुलाबाची एक काडी घेऊन येते म्हणे मग इथं लावून देते मग येईल त्याला फुलं कारण त्यांच्याला इतके फुलं यायचे ना की बस त्यांचं पडलं ते आणि परत तिथं नवीन फुटलं आता पण फुलं भरपूर आहेत मग आत्या म्हणे काडी पण घेऊन येते आणि कानाला आंबा पण दाखवून आणते आणि दीदी गेले वरती कारण त्यांनी रूममध्ये जरा आवरायला घेतलं आहे कपाट वगैरे त्यांच्या कपाटात खूप मुंग्या झाल्या त्या कशामुळे होते काय माहीत मागच्या वर्षी आमच्या पण कपाटात खूप मुंग्या व्हायच्या यावर्षी नाही झाल्या पण यावेळेस दीदी त्यांच्या कपाटात गेलेल्या वाटतं त्याच्यामुळे त्यांनी सगळा पसारा काढलेला आहे आणि कपाट आवरायचं म्हणल्यावर दिवसच जातो त्याच्यात कानाचं मग काना उठला घेते खाली यावं लागतं पण ते आता ते आवरत आहे तोपर्यंत मी थोडीशी स्वयंपाकाची तयारी करते तर चला आज बनवायची डाळबट्टी त्या दिवशी आम्ही ते डाळबट्टीचं पीठ आणलं होतं ना तर मग म्हटलं आज बनवू तर आता डाळ देते शिजायला टाकून तोपर्यंत बाकीची तयारी करते चला काहीच मी कान्हा आजी आणि कान्हाचे काका आम्ही चाललो आहे देवीच्या दर्शनाला कारण कानाला पण नेलं नव्हतं एवढ्यात आणि असाच सुनीलच्या मनात आला आज आपण गेलोच नाही बऱ्याच दिवसाचं तर म्हणे जाऊन येऊ तर आम्ही चौघं चाललो आहे कानाला तर लई झोप आलेली पण गाडी म्हणल्यावर काना लगेच बाहेर पळाला त्यामुळे आता आम्ही येतो जाऊन कुठं आला रे दादू
बाप्पा करायला आले, बाप्पा करायला आले. अगो बाई, चला चला बाप्पा करायला मंदिरात आलो. दीदींनी मस्त अशी डाळ बनवली आहे. आम्ही मंदिरातून जाऊन येऊस तर डाळ पण झाली ती आणि बट्टे पण झालं ते शिजून. हे बघा, याचा टेक्स्चरच लई मस्त येतो. बिलकुल ते अशा सेपरेट सेपरेट नाही होत, मस्त येते आणि टेस्टला पण लई भारी झालं आहे. दूधू बुबू ते त्याला बाळ वाटत ती छोटी. हे पहा महाराज पप्पा मम्मीला काय आवाज देऊ राहिले फिरायला यासाठी. अरे येतील ना थांब ना. येऊ राहिले पप्पा. या ना पटकन या ना तुम्ही. लई टाइम करते बाबा हे लोक, येत नाही काही नाही. काय ते मम्मी पप्पा तुला भाव देते मी. हो असं नका म्हणू, काका आले हो. एका पोलाची काय खाल्लं मी. पप्पाचा इल्लाच पाहा फक्त. पप्पाला एवढे आवाज दिले, पप्पा पाहिजे ना.